नमस्कार, लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे जालना जिल्ह्यातून कोरोनाचा संशयास्पद घटनेत मृत्यू। जालना आंगलगाव तालुका परतूर जिल्हा जालना येथील राहुल आसाराम गोटे या बौद्ध तरुणाची संशयास्पद घटनेत अंत झाला आहे। गावातील सरपंचाच्या शेतात जाणाऱ्या बांधण रस्त्याच्या काम सुरू असताना हे काम रात्री सुरू होते। मजुरीने ट्रॅक्टर चालवणाऱ्या राहुल गोटे या तरुणासोबत काय झालं त्याचा तपास झाला पाहिजे। अपघात झाल्याचा बनाव केला गेला। पीडित कुटुंबाला या अपघाताची कसली माहिती दिली नाही, त्यामुळे या मृत्यूमागे पीडित कुटुंबाने संशय व्यक्त केला आहे। पोलीस मात्र यात कसली चौकशी करताना दिसत नाही। संशयितावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। सखोल चौकशीतून सत्य समोर आले पाहिजे। असे होत नाही। आज 4 दिवस झाले आहे, FIR नाही। राहुल गोटे एक गरीब आहे, हातावर पोट भरत होता, त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती। तो गरीब आहे, आपलं काहीच करू शकत नाही, त्याची जात सुद्धा माहिती आहे। या अनुषंगाने काही घडले आहे का याचा तपास व्हावा अशी मागणी पीडितांनी केली आहे। या संदर्भात ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे। जर अपघात होता तर त्याच्या परिवाराला तात्काळ का सांगितलं नाही? परिवार शोध घेऊ लागले तेव्हा समजले की हॉस्पिटलमध्ये मुलगा मेलेला अवस्थेत आहे। एवढ्या रात्री काम कोणाच्या परवानगीने सुरू होते? रात्री काम करण्याची परवानगी होती का? ट्रॅक्टर चालवणारा राहुल स्वतः चाकाखाली कस काय येईल? असे टेक्निकल प्रश्न आहेत ज्यामुळे यात संशय निर्माण होत आहे। या संदर्भात लोकांच्या प्रतिनिधींनी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्याशी संवाद साधला असता त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूया काय म्हणाले। आंगलगाव तालुका परतूर जिल्हा जालना या गावातील होतकरू हातावर पोट असलेला मजूर बौद्ध तरुण राहुल गोटे गावातील सरपंचाच्या शेतामध्ये पांधन रस्त्याचं काम सुरू होतं आणि हे काम रात्री सुरू होतं। त्या ट्रॅक्टरवरती ट्रॅक्टर चालवण्याचं काम राहुल गोटे करत होता। त्याचा मृत्यू झालाय आणि त्याच्या मृत्यूवरती कुटुंबाने संशय व्यक्त केलेला आहे। याच्यात काही घटना अशा घडल्यात की एकतर रात्री काम करायला परवानगी कुणी दिली? असं रात्री काम करता येतं का? राहुल गोटे हा स्वतः ट्रॅक्टर चालवत होता तर स्वतःच चाकाखाली कसा काय आला? जर राहुल गोटेचा त्याच्याच ट्रॅक्टरच्या चाकाखाली अंत झालाय तर मग त्याला कोणत्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं हे 2 दिवस परिवाराला का सांगितलं नाही? यामुळे या प्रकरणात संशय निर्माण झालेला आहे आणि म्हणून या घटनेत राहुल गोटे सोबत काय झालं याची सखोल चौकशी पोलिसांनी केली पाहिजे। 4 दिवस झाले तरी पीडित कुटुंबाने ज्यांच्या विरोधात अर्ज दिलाय त्यांच्यावरती FIR झालेला नाही, याची चौकशी झालेली नाही। घटनास्थळी पाहिजे त्या पद्धतीने श्रवण पथक असेल, टेक्निकल पद्धतीने असेल, मोबाईलचा VDR CDR पद्धतीने असेल, अशा कोणत्याही आधुनिक पद्धतीने तपास झालेला नाही। त्यामुळे पीडित कुटुंब न्याय मागतंय आणि पोलीस यंत्रणा मात्र न्याय देत नाही। या घटनेतील सत्य बाहेर आलं पाहिजे आणि राहुल गोटेला न्याय मिळाला पाहिजे। राहुल गोटे या तरुणाच्या बळावरती संपूर्ण कुटुंब आहे। आज कुटुंबावरती उपासमारीची वेळ आलेली आहे। त्याला शासनाने आर्थिक मदत केली पाहिजे आणि यामध्ये आरोपी कोण आहेत, घटना काय आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे। जर का तात्काळ याच्यामध्ये सत्य बाहेर काढण्याचं काम पोलिसांनी केलं नाही तर आंदोलनाची भूमिका घेतली जाईल। लोकांच्या प्रतिनिधी करंग कांबळे, जालना।